आज धावडा या ठिकाणी मी येऊन अतिवृष्टीच्या संदर्भात बांधावर जाऊन पाहणी केली आणि असं निदर्शनात आलं की भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले। शेतकऱ्यांच्या या नुकसानी संदर्भामध्ये प्रशासनानं खास करून माझं तहसीलदार साहेबाला विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी सरसकट पंचनामे करून शेतकरी बांधवांना मदत मिळवून द्यावी। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला सोयाबीन असेल, कापूस असेल, मका असेल, हा या पिकाचा घास हातातोंडातून निघून जाण्याची म्हणजे आता शक्यता निर्माण झालेली आहे। शेतकऱ्याच्या कापसाचे बोंड सडायला लागले, सोयाबीनला जे फुलोरा लागला होता आणि शेंगा लागत होत्या त्या जमिनीवर आल्या। मक्काची पण तीच परिस्थिती आहे, पूर्ण मक्का झोपलेली आहे। त्यामुळं या भोकरदन जाफराबाद तालुक्यामध्ये ज्या अतिवृष्टी झालेला भाग आहे या पूर्ण भागाचे सरसकट पंचनामे करण्याच्या बाबतीमध्ये प्रशासनानं काळजी घ्यावी, अन्यथा आम्हाला शिवसेनेच्या माध्यमातून रस्त्यावर येऊन आंदोलन करावं लागेल आणि पुढील या सर्व परिणामाची जबाबदारी प्रशासनाची राहील। त्यामुळं बळीराजा हा सुखी राहायला पाहिजे या दृष्टिकोनातून प्रशासनानं खंबीरपणानं शेतकरी बांधवांच्या पाठीमागे राहावं। पीक विमा कंपनीला सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही तुमचा जो म्हणजे साईटचा टोल फ्री नंबर दिलेला आहे तो टोल फ्री नंबर लागत नाही। त्याचबरोबर तुमच्याकडे जी वेबसाईट आहे त्याच्यावर तक्रार करावी ती सुद्धा चालू नाही। त्यामुळं शेतकरी बांधवांच्या तक्रारी तुमच्यापर्यंत पोहोचत नाही। त्यामुळं तुम्ही सरसकट शेतकरी बांधवांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या पाहिजे आणि शेतकरी बांधवांच्या तक्रारी नोंदवून शेतकरी बांधवांना मदत केली पाहिजे। हेच मी तुम्हाला या प्रसंगी सांगतो। जर शेतकरी बांधवांना मदत मिळाली नाही तर मग शिवसेनेच्या माध्यमातून रुग्ण हातात घेऊन हिसका दाखवू। जय हिंद, जय महाराष्ट्र।